उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी म्हणजे असाक्षर व्यक्तीचे पेपर हे दिनांक रविवार दिनांक 29 मार्च 2026 सकाळी 10 ते 5. तुम्ही सकाळी 10 ते 5 कोणत्याही वेळेत 3 तास त्यांचा पेपर घेऊ शकता. म्हणजे असाक्षर व्यक्तींचे पेपर 29 मार्च 2026 ला आहे. तर बघा या ठिकाणी आपण महत्वाचं माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या कार्यक्रमांतर्गत उल्हास मोबाईल ऍप्सवर असाक्षरांची नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दिनांक 29 मार्च 2026 रोजीच्या FLNET परीक्षेस म्हणजे मागील सर्व FLNET परीक्षेस नोंदणी झालेले परंतु परीक्षेला न बसलेले असाक्षर व्यक्ती आता आपल्याला घ्यायचे आहेत. परीक्षा दिलेले परंतु सुधारणा आवश्यक म्हणजे नीड इम्प्रुव्हमेंट असा शेरा प्राप्त असलेले असाक्षर व्यक्ती आपल्याला घ्यायचे आहेत. आणि सन 2025 मध्ये यावर्षी आपण उल्हास मोबाईल ऍप्सवर नव्याने नोंदणी झालेले असाक्षर प्रविष्ट होतील. आणि हे सर्व आता आपण उल्हास ऍप्सवर त्याची नोंदणी केलेली आहे. मात्र आपल्याला परत एकदा आता परीक्षेच्या जाण्या अगोदर किंवा आपल्याला 29 मार्च 2026 अगोदर त्या असाक्षर व्यक्तीची नोंदणी उल्हास पोर्टलवर करायची. ती कशी करतात याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते करायच लागलेलं आपल्याला त्याची नोंदणी. बघा या ठिकाणी सर्वसाधारण सूचना काय ते या ठिकाणी आपण पाहूया. FLNET परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आय कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा. बघा आपण जो नोंदणी फॉर्म भरणार आहे त्यासाठी एक आय कार्ड साईज फोटो सोबत आणावा. तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक, जेणेकरून उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे सहज शक्य होईल. प्रश्नपत्रिका ही मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्या संबंधित खालील 3 भागामध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे. बघा एकूण 150 गुणांची. भाग क म्हणजे वाचन 50 गुण, भाग ख लेखन म्हणजे 50 गुण, भाग ग संख्याज्ञान म्हणजे 50 गुण. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% म्हणजे 16.5 म्हणजे 16.5 गुण मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक भागात अनिवार्य आहेत व एकूण 150 गुणांपैकी 33% म्हणजे 49 गुण मिळणे आवश्यक आहे. बघा 49 गुण मिळणे आवश्यक आहे. पासिंग साठी अनिवार्य आहे. कोणत्या एका भागाचे 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण म्हणजे ग्रेस गुण 5 गुण देता येईल. परंतु तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. हे आपल्याला माहित आहे. फक्त उजळणी होऊन या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासाचा आहे. जर दिव्यांग व्यक्ती असेल तर 60 मिनिटे जादा वेळ द्यावा लागेल. सदर FLNET परीक्षेचा परीक्षार्थी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वरील कालावधीत कधीही घेता येऊ शकेल. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल म्हणजे परीक्षार्थी प्रश्नपत्रिका हार्ड कॉपी देण्यात येईल. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका एकत्रित असेल. आता बैठक क्रमांक कसं लिहायचं बघा. आपला शाळेचा जो युडास क्रमांक असतो जसं माझं बघा माझा 270403040001 असा माझ्या शाळेचा युडास क्रमांक आहे. म्हणजे आपल्या शाळेचा युडास क्रमांक जसा आहे तसं इथपर्यंत लिहून घ्यायचा आणि बैठक क्रमांक 001 असा त्या बैठक क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी समजून पण दिलेलं बघा. परीक्षा केंद्र देताना परीक्षा क्रमांक देताना शाळेचा 11 अंकी युडास कोड घेऊन त्यापुढे परीक्षेच्या दिवशी आलेल्या परीक्षार्थ्यांना पुढील क्रमाने बैठक क्रमांक द्यावे म्हणजे 001 002 003 004 005 006 याप्रमाणे 14 अंकी परीक्षा क्रमांक केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकाच्या मदतीने उत्तर पत्रिकेवर इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करूनच उत्तर पत्रिका परीक्षार्थ्यांना द्याव्यात. उदाहरणार्थ शाळेचा युडास नंबर जर असा असेल बघा इथे लिहून दिलेला आहे असेल तर शाळेतील परीक्षा केंद्रातील पहिल्या परीक्षार्थीचे परीक्षा क्रमांक म्हणजे असा असेल बघा म्हणजे 001 असं घ्यायचं. नंतर 002 घ्यायचं म्हणजे आपला शाळेचा युडास क्रमांक लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे शेवटी 001 असा तो परीक्षा क्रमांक लिहायचा. तर परीक्षा केंद्र क्रमांक काय लिहायचा. तर आपल्या जिल्ह्यावरून समजा हे 27 हे राज्य झालं तर जिल्ह्यावरून सुरुवात करायची. हे बघा पुण्याचं दिलेलं आहे म्हणजे 2505050701 म्हणजे इथपर्यंत म्हणजे यात हे जे 3 पासून तर 11 पर्यंत म्हणजेच या जिल्ह्यापासून सुरुवात करावी लागेल. परीक्षा केंद्र क्रमांक वरील सूचना 6 मधील रकाना क्रमांक 3 ते 11 जिल्हा कोड ते स्कूल कोड पर्यंत आपल्याला ते 9 अंकी परीक्षा केंद्र क्रमांक असेल. उदाहरणार्थ पुणे जिल्हा कोड 25 त्यातील हवेली ब्लॉक 05 ग्राम वार्ड
47 स्कूल कोड 01 असे मिळून असा या ठिकाणी 250504 701 असा परीक्षा केंद्र क्रमांक होईल. म्हणजे याचा अर्थ काय बघा, एका परीक्षा केंद्रावर किमान एक व कमाल 999 परीक्षार्थी असतील. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो परीक्षा केंद्र क्रमांक लिहायचा आहे तो राज्याचा 27 कोड लिहायचा नाही आणि जिल्ह्यापासून सुरुवात करायची. जसं उदाहरणार्थ माझा बघा 2704040001 असा माझा शाळेचा युडास क्रमांक आहे. मग मला परीक्षा केंद्र क्रमांक लिहिताना 27 लिहायचं नाही, नंतर मग 04 पासून सुरुवात करायला लागेल. मग जिल्ह्यापासून सुरुवात करायला लागेल. परीक्षेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली या माध्यमातून परीक्षा आयोजित करण्यात येईल. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचाच पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगांची शाई असलेली पेन वापरू नये. उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी लाल शाईचा बॉल पेन वापरावा. उत्तरपत्रिका तपासून SLMA मार्फत देण्यात येणाऱ्या एक्सेल शीट ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार असाक्षरांची माहिती गुणांची डाटा एंट्री करावी. याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येईल. याची सूचना स्वतंत्रपणे देण्यात येईल एक्सेल शीट मध्ये कसं भरायचं म्हणून. प्रश्नपत्रिका म्हणजे पासवर्ड प्रोटेक्ट हे बघा, हे फक्त गोपनीय अहवाल आहे. सॉफ्ट कॉपी या सुरुवात ईमेल केली जाईल, त्यानुसार शाळांमध्ये गोपनीय पद्धतीने पोहोचवले जाईल. हे ऑफिस साठी आहे. आता आपल्यासाठी काय महत्वाची सूचना या ठिकाणी आपण पाहूया. मुख्याध्यापकासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, शाळा प्रमुख यांची भूमिका व जबाबदारी. केंद्र संचालकांच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत FLNT दिनांक 29 मार्च 2026 आयोजनाबाबत पूर्व सूचना मार्गदर्शन यांचे काटेकोर पालन व्हावे. गट शिक्षण अधिकारी, URC प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षा कामकाज करणे. परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक, केंद्र संचालक नेमणूक इत्यादी कामकाज करणे. परीक्षेच्या दिवशी गट शिक्षण अधिकारी यांना केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असल्याची माहिती देणे. असाक्षर परीक्षार्थींनी त्यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहितीचे संकलन, केंद्र संचालक अहवाल, आवश्यक सांख्यिकी माहिती गट शिक्षण अधिकारी म्हणजे URC प्रमुख यांना वेळेत सादर करणे. परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाल्यास तात्काळ गट शिक्षण अधिकारी URC प्रमुख यांना लेखी कळवणे. आता बघा, परीक्षा कामाचे नियोजन या ठिकाणी सर्व या ठिकाणचे नियोजन झालेले आहेत. आजची बघा, आजची 28 तारीख आहे. परीक्षेच्या दिवशीचे नियोजन. परीक्षेच्या दिवशी नियोजन काय तर अहवाल कोणी कोणाला सादर करावा. केंद्र संचालकांनी केंद्र प्रमुखांना, केंद्र प्रमुख यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना, गट शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण अधिकारी योजना, शिक्षण अधिकारी योजना यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना पाठवायचं आहे. 29 मार्च 2026 सकाळी 10:30 वाजता व नंतर आवश्यकतेनुसार वेळोवेळी माहिती पाठवावी लागणार आपल्याला. तर बघा, परीक्षोत्तर कामकाज काय करावं लागणार. अहवाल कोणी कोणाला सादर करावा. मुख्याध्यापक यांनी केंद्र प्रमुखांना, केंद्र प्रमुख यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना, गट शिक्षण अधिकारी यांनी प्राचार्यांना व शिक्षणाधिकारी योजना आणि प्राचार्य शिक्षणाधिकारी योजना यांनी पुण्याला. असं प्रकारचं म्हणजे 30 व 31 मार्च 2026 पर्यंत हे परीक्षोत्तर कामकाज पूर्ण करणे अपेक्षित आहे. बघा, असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी स्वयंसेवकांनी मार्गदर्शन करणे. बैठक व्यवस्था, परीक्षार्थींनी बैठक व्यवस्था परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतच करायची आहे. शाळेत बाकांची संख्या कमी असल्यास जमिनीवरील परीक्षार्थी परीक्षेत बसवता येतील, मात्र दिव्यांगी परीक्षार्थ्यांना बसण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा म्हणजे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, फॅन इत्यादी पूर्वतयारी करून घ्यावी. आता पर्यवेक्षणासाठी सूचना या ठिकाणी पहा. केंद्र संचालक दिलेल्या सूचनेनुसार परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या दिवशी कामकाज करणे. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका, परीक्षा क्रमांक इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करूनच उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांना द्यावेत. उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील माहिती भरण्यास परीक्षार्थ्यांनी असाक्षरांची मदत करणे. प्रश्नपत्रिकेत इंग्रजीत असलेले अंक समजण्यास गरजेनुसार असाक्षरांना मदत करणे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उल्हास मोबाईल ऍप्सवर व नोंदणीकृत असाक्षरांची ऑफलाईन नोंदणी भरून फॉर्म भरून व त्यावर शक्य असल्यास फोटो चिकटवणे. सदरची कार्यवाही परीक्षेच्या अगोदर 3 ते 4 दिवसापासून सुरुवात करता येईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. आता उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावर माहिती भरण्याच्या उत्तर लिहिण्याच्या पद्धतीबाबत सूचना. परीक्षेत येताना असाक्षर व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कोणते एक ओळखपत्र तसेच जन्मतारखेचा पुरावा घेऊन उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावर माहिती भरावी. उत्तरपत्रिकेतील माहिती उत्तर लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेनचाच वापर करावा. पेन्सिल अथवा इतर रंगांनी शाई असलेले पेन वापरू नये. खर्चाचा तपशील या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यावर्षी याबाबत स्वतंत्रपणे VC किंवा पत्राद्वारे कळवण्यात येईल. तर बघा, हा जो
आपला जो फॉर्म भरून द्यायचे आपल्याला केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1 म्हणजे Q1 हा आपल्याला 4 प्रती काढायचे, 3 प्रती ऑफिसला जायचंय, 1 प्रत आपल्याकडे ठेवायचंय. केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1. त्यानंतर बघा हे कसं भरतात याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे. तर Q2 म्हणजे परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र 2 हे देखील 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या, 1 प्रत आपल्या शाळेत ठेवा. नंतर बघा हे कर्मचारी उपस्थित पत्रक प्रपत्र 3 हा याची एकच झेरॉक्स काढा. हे नेहमी प्रमाण भरा. हे कसं भरतात याचा देखील व्हिडिओ मी काढलेला आहे. आता ही Q4 म्हणजे परीक्षार्थी स्वाक्षरी पट बघा. Q1 4 प्रती काढायचे आहे, Q2 4 प्रती काढायचे आहे, 1 प्रत आपल्याकडे ठेवायची, 3 प्रत ऑफिसला द्यायची. आणि Q4 म्हणजे परीक्षार्थी स्वाक्षरी पट हे देखील आपल्याला 4 प्रत काढायचे, 3 प्रती ऑफिसला द्यायचे आणि 1 प्रत आपल्या शाळेत ठेवायचे. नंतर बघा याची 1 प्रत काढा. हे कसं करतात हे समजून घ्या. त्याच्यानंतर केंद्र संचालक नियुक्ती पत्र याची एक झेरॉक्स काढा, ते भरून घ्या नेहमीप्रमाणे. नंतर बघा हे नियुक्ती पत्र आहे टी म्हणजे नियुक्ती पत्र पर्यवेक्षक असेल, परीक्षक असेल, लिपिका आणि परिचर यांना स्वतंत्रपणे एक नियुक्ती पत्र आपल्या शाळेतील शिक्षक बांधवांना देऊन टाका. नंतर बघा ताकीद इशारा आहे, हे याची झेरॉक्स काढा, ते आपल्या शाळेच्या दर्शनी भागावर लावा परीक्षेच्या दिवशी. हा जो फ्लो चार्ट आहे बघा. नंतर हा नोंदणी फॉर्म आहे. हा नोंदणी फॉर्म जेवढे आपले कॅन्डिडेट असतील, असाक्षर व्यक्ती पेपर देणारे असतील तेवढे कॅन्डिडेटचे या ठिकाणी नोंदणी फॉर्म घ्या आणि तो भरून काढा. कसं भरतात याचं देखील मी व्हिडिओ काढलेला आहे. फॉर्म भरणे के निर्देश या ठिकाणी दिलेत बघा. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक लिहायचं आणि जो 001 असा तो बैठक क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरून द्यायचे आहेत. आणि यावर्षी बघा असाक्षर व्यक्तीची निवड शॉर्ट लिस्ट करण्याची व निवडलेल्या असाक्षर व्यक्तीची गुण भरण्याची प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला असाक्षर व्यक्तीची निवड शॉर्ट लिस्ट आणि ती देखील उल्हास पोर्टलवर करायची. ऑनलाईन नोंदणी अगोदर करायचीच लागेल. आपण उल्हास ऍप्सवर त्याची नोंदणी केलेली आहे सर्वांनी. मात्र या ठिकाणी परीक्षेला जाण्या अगोदर किंवा परीक्षेच्या दिवशी आपल्याला असाक्षर व्यक्तीची निवड शॉर्ट लिस्ट म्हणजे उल्हास पोर्टलवर आपल्याला करणे बंधनकारक आहे. ते कसे करतात याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि त्याची नोंदणी झाल्यानंतर आपल्याला याच ठिकाणी उल्हास पोर्टलवरच आपल्याला त्या असाक्षर व्यक्तीचे गुण भरायचे आहेत. यावर्षी पद्धत बदललेली आहे. या ठिकाणी कशी ते या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. आता बघा आपल्याला परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकाने बीओ, URC प्रमुख, EO यांना सादर करायची कागदपत्रे आणि शाळा स्तरावर जतन करायची कागदपत्रे कोणकोणती या ठिकाणी आपण पाहूया. शाळा स्तरावर ठेवायची कोणकोणती कागदपत्रे आहेत तर परीक्षार्थींनी त्यांच्या परीक्षेचे भरलेले नोंदणी फॉर्म, तो असाक्षर व्यक्तीचा नोंदणी फॉर्म आहे तो आपल्या शाळेत ठेवायचा आहे. नंतर गट शिक्षणाधिकारी URC प्रमुख यांना सादर केलेला अहवाल प्रपत्राच्या प्रति ओसी त्याच्या प्रत्येकाच्या ओसी ठेवायच्या आहेत. उपस्थिती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आपल्या शाळेचं ठेवायच्या आहेत. विविध स्वाक्षरीपट व नियुक्ती पत्रे हे देखील शाळेचं ठेवायचे आहेत. परीक्षापूर्वी नियोजन बैठक इतिवृत्त लिहिलं असेल तो शाळेचं ठेवायचा आहे. परीक्षेच्या सर्व माहिती मुद्दाम नोंद असलेली प्रमाणित एक्सेल शीट ची हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी शाळेचं ठेवायचं आहे. केंद्र खर्च अहवाल, खर्चाच्या पावत्या, व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्र हे शाळेचं ठेवायचं आहे. केंद्र संचालकाचा अहवाल बघा. केंद्र संचालक अहवाल आपण 4 प्रती काढणार आहे, 3 प्रती ऑफिसला देणार, 1 प्रत केंद्र संचालक अहवाल आपल्या शाळेत ठेवायचे आहेत. परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्याची भेट अहवाल हे देखील 4 प्रती घ्यायचे, 3 प्रती ऑफिसला द्यायचे आणि 1 प्रत आपल्या शाळेत ठेवायचे आहेत. आता परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकाने गट शिक्षणाधिकारी म्हणजे URC प्रमुख यांना सादर करायची अहवालाची प्रपत्रे. बघा केंद्र संचालक अहवाल 3 प्रती ऑफिसला द्यायचे आहेत म्हणजे 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या. म्हणजे Q1 हे बघा हा Q1 आहे. केंद्र खर्चाचा अहवाल 3 प्रती हा Q2 आहे. तर याचे देखील 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या. परीक्षार्थी स्वाक्षरीपट 3 प्रती हे देखील Q4 आहे, हा Q4 आहे. आणि हे देखील 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या, 1 प्रत आपल्याकडे ठेवा. म्हणजे हे केंद्र संचालक अहवाल 3 प्रती, केंद्र खर्चाचा अहवाल 3 प्रती, परीक्षार्थी स्वाक्षरीपट 3 प्रती म्हणजे Q1, Q2 आणि Q4 हे 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या आणि 1 प्रत आपल्या शाळेत ठेवा. परीक्षार्थीची सर्व माहिती, परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्यांना भेट अहवाल 3 प्रती. बघा भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचा अहवाल देखील 4 प्रती काढा, 3 प्रती ऑफिसला द्या. विविध अहवाल प्रपत्राच्या आवश्यक तेवढ्या प्रती केंद्र संचालकाने परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रिंट काढून ठेवाव्यात.
आणि हे जे पेपर झाल्यानंतर हे महत्वाचं आहे बघा, हे त्याच दिवशी आपल्याला गट शिकण्याची यांनी परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी परीक्षा केंद्राची संकलित केलेली माहिती, नमुन्यातील माहिती सायंकाळी 5:30 पर्यंत. हे बघा, हे परीक्षा संपल्यानंतरच आपल्याला हे त्याच दिवशी आपल्याला हा कागद भरून द्यावा लागतो. म्हणजे जिल्हा तालुक्याचे नाव, परीक्षा केंद्राची संख्या, मार्च 2025 चाचणीस बसण्यास पात्र असाक्षर व्यक्ती पैकी चाचणी उपस्थित एकूण असाक्षर जात संवर्ग असे या ठिकाणी सर्व माहिती लिहावी लागते. आणि खाली मुख्याध्याचा सही शिक्का करून तो हा कागद आपल्याला त्याच दिवशी परीक्षे दिवशीच पाठवावा लागतो. म्हणजे गुणपत्रक, प्रमाणपत्र, नमुना असं आहे. म्हणजे परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल म्हणजे Z2 हे परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल देखील 4 प्रती काढायच्या, 3 प्रत ऑफिसला द्यायची, 1 प्रत आपल्याकडे ठेवायची जर भेट झाली असेल तर. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.